हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मार्कंडेय ऋषी म्हणाले की तुझ्यापेक्षा कोणी अजून सुंदर असेल तर पाठव, ती पण ट्राय करून घेईन. तर उर्वशीने म्हटलं की मी इंद्राची पट्टराणी मीच आहे. म्हणजे सगळ्यात ब्युटिफुल, सगळ्यात खूप सुंदर स्वर्गातल्या अप्सरांमध्ये एक असते, ते शची नाव आहे तिचे, आणि ती इंद्राची पट्टराणी आहे. तर ती म्हणते की मीच सगळ्यात सुंदर स्त्री आहे त्या स्वर्गलोकाची, आणि मी इंद्राची पट्टराणी म्हणजे मुख्य पत्नी आहे. मार्कंडेय ऋषी म्हणाले की जेव्हा हा इंद्र मरून जाईल तेव्हा तू काय करशील, कारण की हे तर नाशवंत आहे. तिने शचीने म्हटले, उर्वशीने म्हटले, म्हणजे उर्वशीने म्हटले की मी 14 इंद्रांचा भोग घेईन. आता पुण्यात्म्यांनो, आपला आपला अंदाज लावून घ्या. आपण काय भक्ती करता आणि काय प्राप्ती होईल, हा मार्ग सोडून अन्य जे साधना करतात तिथून. आता ती काय म्हणते उर्वशी, ती किती पुण्यात्मा होती, तिने किती धर्म आणि पुण्य केले असतील. ती सांगते की हे 14 इंद्र मरून जातील, मरून आपला शासनकाळ पूर्ण करून यांचा मृत्यू होत राहील, आणि मी अशीच्या अशीच राहीन. मी त्यांची पत्नी राहीन, इथली पट्टराणी. ही पण एक पोस्ट आहे. आणि नेक्स्ट इंद्राची ती पत्नी बनेल. ती आपले 14 असे ते अजून 72 चतुर्युग, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग, ह्या 4 युगांचा एक चतुर्युगी असतो. अशा अजून 72 चतुर्युगांपर्यंत 1008 वर्षांपर्यंत समजा. 1008 हे चतुर्योगी पर्यंत हा ब्रह्माचा एक दिवस असतो, 1008 चतुर्युगांचा. तर आणि परत रात्री ती नष्ट होऊन जाते. तर म्हणतात की ह्या एका दिवसात, ब्रह्माच्या एका दिवसात हे 14 इंद्र नष्ट होतात. तर ती काय म्हणते, ब्रह्माच्या एका दिवसात 1008 चतुर्युगांपर्यंत मी तर अशीच्या अशीच पत्नी बनून राहीन, इथल्या स्वर्गाची देवी. आणि जो इंद्र आहे ते 14 इंद्र मरत राहतील, मी कॉन्स्टंट राहील जोपर्यंत, मग मी पण, माझा पण मृत्यू होईल. आता मार्कंडेय ऋषी परिचित होते त्याला. मार्कंडेय ऋषी म्हणाले की 14 इंद्र पण मरतील तेव्हा तू काय करशील. तर ती काय म्हणते, नियम सांगते, त्याचे प्रतिफळ सांगते, सत्य सांगते की जितके आत मी भोगीन तितके ते गाढव बनतील मृत्यूलोकात, पृथ्वीवर, आणि मी गाढवीण बनेन. मार्कंडेय ऋषी डोक्यावर हात मारून घेतात. मग जिथला राजा गाढव बनेल आणि तिथली पट्टराणी गाढवीण बनेल, तर मला अशा लोकात का घेऊन चालली होतीस तू. तेव्हा त्या इंद्राणीने म्हटलं की ह्यासाठी नेणार होते की माझी इब्रत राहिली असती, नाहीतर माझी टर उडवतील, मला सजा दिली जाईल की तू हरून आलीस, किंवा दंड देत होतो. तो ज्या मुलींना पाठवतो कोणाला, जसे विश्वामित्र तपस्या करत होते, उर्वशीला पाठवले. ह्याच इंद्राने त्याला त्याच्याबरोबर त्याचा संपर्क झाला. एक मुलगी झाली ना, जेव्हा जन्म दिला ना, सोडून जाते, सांभाळ ऋषीजी, मग मात्र विश्वामित्र परेशान होतो. तर अशी स्थिती आहे यांची. तर ती काय म्हणते की आपली इब्रत राखण्यासाठी
आणि असा तो इंद्र ह्या ऋषींना, मुलींना, ज्यांना स्वर्गात सुखी मानतात, स्वर्गात सुख होत असते, त्यांचा तो नोकर आहेत त्याचे सारे, त्या इंद्राचे, आणि त्यांना बायफोर्स पाठवतो की जा त्यांचा धर्मभंग करून ये, नाहीतर तुला सजा देईन. तिथे स्त्रियांना चापकाने मारले जाते, जे स्वर्गाचे रहिवासी म्हणवतात. ह्या भीतीमुळे ती म्हणते की मला जी आज्ञा होईल सजा दिली जाईल, तुम्ही एक वार चला तर. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले होते की कशासाठी घेऊन जाणार होतीस, की आपली इब्रत राखण्यासाठी. ते तिला म्हणाले की तू पण हार खाशील, सर्वात सुंदर होती, सगळ्यात शक्तिशाली होती. तेव्हा पर मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे भोळी आत्मा, तू आजही गाढवीन, कारण की 14 इंद्र भोगतेस आणि मृत्यूनंतर तू स्वीकार करतेस तू परमनंट गाढवीण. तर मग गाढवणीची इब्रत असते का कधी? आणि इब्रतीची ठेकेदार बनून बसलेस. निघ इथून. मग काय झाले की इंद्र आला तिथे, स्वर्गाचा राजा आला आणि म्हणू लागला की हे बंधू नवाज, आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात, इंद्राची गादी प्राप्त करा. मार्कंडेय ऋषी म्हणू लागले, अरे 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 इंद्रा, तू काय म्हणतोयस? इंद्राची गादी तर आमच्यासाठी कावळ्याची विष्ठा आहे, आम्हाला नाही पाहिजे, ती तुलाच ठेव. आणि मग मार्कंडेय ऋषी म्हणाले, इंद्रा गोष्ट एक बस इथे. आता इंद्र तर खुश झाला, ऋषीने देऊन टाकली गादी परत. आता आपल्याला तर इतके ज्ञान आहे. तेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला मार्कंडेय ऋषींनी की बघ, मृत्यू उपरांत तू पशु बनशील, गाढवाच्या योनीत जाशील, ये तुला तुझी अशी भक्ती सांगतो की तुला मोक्ष मिळेल, ब्रह्मलोकात चालला जाशील. आता इंद्र काय म्हणत आहे की महाराजजी, आता तर मौज करू द्या, नंतर बघीन, नंतर बोलवा. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यांचे हेच आजारपण आहे की ह्या सुरांच्या देवतेला पण आहे, आपले पण हेच आहे. आता जसा हा दास कोणाला, आपल्या मित्राला प्रिय, जसे दास ज्युनियर इंजिनियरची नोकरी करत होता जेईची, तर आपल्या त्या मित्रांना पण प्रयत्न केला समजावण्याचा. ज्याला जे थोडेसे ज्ञान समजले होते त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. तर ते काय म्हणत होते की नंतर पाहू, नंतर पाहू. नंतर काय बघणार, गाढव बनल्यावर तर कुंभार बघेल तुला. अडीच मणांचं ओझं कमरेवर आणि काठी पडेल पाठीवर. बघायचं, आता पहा, संतांचे विचार ऐक आणि वाईटपणा सोडून दे आणि भक्ती कर. बघायचं तर आता आहे, नंतर काय बघणार. वास्तविकता तर ही असते की कोणी दारूचा घोटबीट मारेल आणि 2 पैसे मिळाले की बकवास सुरू करतो हा प्राणी. 2 पैसे माया जास्त झाली ना तर हे नरकात जाण्याचे तिकीट झाले ना, लगेच होऊन जाते. तर ह्याच्यासाठी कधी कुठली गोटी सुटू नये, कुठली लाच सुटू नये. आणि कोणी 100 दुष्कृत्यांमध्ये ग्रस्त होतो प्राणी, तर त्या कारणाने असं म्हणतो नंतर बघू. नंतर म्हटलं तर म्हणतो की कोणी पाहिली आहे, बघितली जाईल. आता सांगा, आता एक आंधळा जात आहे जंगलाकडे, वनाकडे, आणि त्याने कोणी म्हणेल, डोळस सुरदास, इकडे जाऊ नकोस बाबा, हा रस्ता ठीक नाही, खूप भयंकर दुःख होईल तू ह्यावरून गेलास तर, जंगली जनावरं आहेत तिथे, काटे आहेत, खूप वाईट अवस्था होईल. आणि तोच आंधळा तेच बोलू शकतो ज्याने कोणती गुटी लावून ठेवली असेल किंवा भांग प्यायला असेल, तो म्हणू शकतो अशा गोष्टी, कोणी पाहिलंय बघू नंतर. आता आंधळ्याला दिसत नाही, डोळे असलेला मानत नाही, आणि मग म्हणतो की कोणी पाहिलंय. ज्याने पाहिलंय तोच सांगतोय की हा रस्ता चुकीचा आहे तुझा. तर पुण्यात्म्यांनो, तीच स्थिती आज आपली होती. आपण आता ह्या काळाची भांग खूप पिऊन ठेवली आहे सगळ्यांनी. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अडी, किस किस न समजाऊ, या कुआ भांग पडी. एका ठेक्यावर दारू पिऊन जर 10 कॅन्डिडेट येत असतील आणि साऱ्यांची एकसारखी गतिविधी, एकसारखे बोल, अशी चाल मिळेल, त्यांच्याशी बोलून पाहिलं तर ते कोणाची भाषा बोलतील. तर इथे जर आपण ह्या प्रकाराची भाषा बोलत असू, कोणी पाहिलंय, पाहिलं जाईल, नंतर बघू,
तर ह्या सगळ्यांनी भांग प्यायली आहे, भांग काळाच्या मायेची. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब गट आण अडी और किस किस ने समझाऊं या कुआ भांग पड़ी. 21 ब्रह्मांडांनी या काळाच्या विहिरीत, या साऱ्या विहिरींमध्ये ही भांग टाकून ठेवली आहे आणि सगळ्यांनी हीच पिऊन ठेवली आहे. आणि हेच ज्ञान ग्रहण आहे. मग स्वर्ग प्राप्ती करीन, MLA बनीन, MP बनीन, गाढव बनून फिर आणि मग बघ काय बनेल तुझं. तर हे ज्ञान तुम्ही फायनल मानावं लागेल. हे काही डूम भाटाचं गीत नाहीये की कधी कुणी गाऊन दाखवेल 2 रोटी मिळवण्यासाठी. नाही, हे समर्थांकडून आलेलं सांगितलेलं ज्ञान आहे. हे फायनल समजून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, आता मार्कंडेय ऋषींची स्थिती बघूयात. आता हे तत्वज्ञान आहे आणि या दासाला परमात्म्याने या मार्गाचा मास्टर बनवून टाकले. आता दासाला वाटतं की तुम्हाला हे ज्ञान द्यावं, आपणही दृढ व्हावं, इतरांनाही समजावण्याचा प्रयत्न करा आणि इथे येऊन त्यांना नाम घ्यायला लावा. आता हे म्हणतात की जसे समाधी लावा. आणि आपण हेही ऐकत होतो की हजारो हजारो वर्षांपर्यंत महापुरुष समाधीस्थ राहायचे. हे मन इतकं वस्ताद आहे. तुम्ही कधी बसची वाट पाहत असाल बस स्टँडवर, तुम्हाला हे माहिती तरी असायला हवं की अर्ध्या तासात बस येईल. तरी मग 2 मिनिटांनी उठून असे बघाल, काही आवाज आला तरी. म्हणजे तिथे सुद्धा निश्चिंतपणे बसू देत नाही. आणि हा समाधीत बसू देईल, तसे बसू देतो कोणाला? जसे तुम्ही सिनेमा बघायला जात होतात, आता नाही जायचे, तर तिथे 3 तासांचा पत्ता नाही लागत, कारण तिथे नवे नवे सीन्स बघायला मिळत असत. आणि 3 तास असे निघून जायचे. मनाला खुराक असेल जिथे तिथे आरामात टिकून राहतं हे. आणि 3 तास संपायचेच लगेच. टाईम बघितला तर 3 तास 10 मिनिटांसारखे वाटले. आता जे हे समाधी लावण्याचे ढोंग करतात, यांच्याविषयी सूक्ष्म वेदामध्ये सांगितलंय परमात्म्याने के डंब करें डोंगर चढ़े अंतर झिन्नी झूल और जग जाने बंदगी करे ये बोल सूळ बबूल. जसे हे पाहिले असतील, संत साधू डोंगरावर किंवा किल्ल्यासारख्या उंच जागी बसतील, वृक्षाखाली आणि समाधी असे बसत असत, आसन पद्म लावून. तर दुरून दिसायचे की हा कोण बसलाय. नगरवासी बघायचे की बाबा महात्मा बसलाय, तपस्या करतोय. मग लाईन लागायची माथा टेकण्यासाठी. तर परमात्मा म्हणतात ढोंग करतायत. सोंग म्हणजे देखावा करतात, ढोंग करतात, अवडंबर करतात, दंभ करतात, डोंगर चढतात, डोंगरावर बसतात, उंच जागी बसतात. आणि आतून मात्र पोकळ, आत मात्र सगळे दुर्गुण आहेत. आणि जगाला वाटतंय भक्ती करतोय. हे पेरतात बाबळीचे काटे. आता मार्कंडेय ऋषी जे समाधीस्थ झाले होते, खूप दिवस बसले होते, ते काय पाहत होते, त्यांनी स्पष्ट करून टाकलं होतं की जिथे माझी समाधी होती, जिथे मी डान्स बघत होतो आणि तिथे ब्रह्मलोकामध्ये माझी समाधी पोचली होती, तिथे नाचणाऱ्या इतक्या सुंदर स्त्रिया आहेत, तुझ्यासारखी तर तिथे बंदी नोकर होती त्यांची. तर हे मन असं टिकून राहिलं होतं त्या ऋषींचं. आता जसे पुण्यात्म्यांनो आपल्या शरीरात चॅनेल लागलेत, चॅनेल, हे चॅनेल जे आहेत ते कसे आहेत, जसे कमळ आहेत आपले, चक्र म्हणतात शरीरातलं चक्र, मूळ चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, यांना कमळ पण म्हणतात संत, आणि मग नाभी चक्र, मग हृदय चक्र, आणि गळ्यातलं कमळ चक्र, आणि मग त्रिकुटी कमळ. तर हे काय आहेत, असं समजा की एका टेलिव्हिजनच्या चॅनल लागले आहेत. तर जो चॅनेल तुम्ही ऑन कराल, वर्किंगमध्ये कराल, त्या टीव्हीमध्ये ज्या स्थानावरून तो प्रोग्रॅम रिले होत असेल ते स्थान तर कुठे दुसरे आहे, आणि दिसतंय टीव्हीमध्ये ॲज इट इज दिसतंय. तर असं या ऋषींनी हठयोग केले. खूप आयुष्य होतं तेव्हा सतयुगात, 1,00,000 वर्षांचं वय होतं, आणि त्रेतामध्ये त्यापेक्षा कमी होत जायचं, 10,000 वर्षांचं वय असायचं, आणि द्वापारमध्ये 1,000 वर्षांचं.
प्रारंभी जास्त असायचं, लास्टमध्ये 1000 अंत होत असायचा. आणि कलियुगामध्ये ही आपली लास्टमध्ये 20 वर्षांचंच वय राहिलं असेल आणि सुरुवात ह्याची अशीच काही शेकडो वर्षांपासून झाली आहे. आता काय झालं, ते काय बघत होते, त्यांचा चॅनेल ऑन झाला होता आणि त्याच्यात काय दिसत होतं, ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात डान्स बघत होता आणि कधी काही दिसतंय, कधी कुठे झरे दिसत आहेत, कुठे अशी स्वारी जात आहे, कुठे नाच होत आहेत, कुठे झरे वाहत आहेत, हे बघत राहत असतात. तर हे मन टिकेना टिकवले त्यांनी. आता त्यामुळे काय होतंय, हे ऋषी लोक त्याबरोबर ओम नामाचा जप करत असत. तर ह्या ओम नाम जपाने आणि या हठयोगामुळे काय होईल, ओम नाम जपामुळे मार्कंडेय ऋषी ब्रह्मलोकात जागले, कारण की त्यांची ब्रह्मलोकापर्यंत साधना होऊन चुकली होती. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत. तिथे गेलेल्यांना सुद्धा जन्ममृत्यू असतो. आता मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला मोक्षदायक मानत होते, सगळ्यात उत्तम मानत होते, त्यापासून त्यांना सुद्धा काही नाही मिळालं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 30 हा निष्कर्ष दिलाय की जो कोणी साधक जी साधना करत असेल तो आपल्या साधनेला पापनाशक मानून बसलाय. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय गीताजीने, ह्या प्रकारची वास्तविक माहिती, धार्मिक अनुष्ठानांची माहिती, साधनेची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या मग 34व्या श्लोकात सांगितले की ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, विनम्र होऊन कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न करण्याने तो तत्वज्ञानी दर्शी ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्यांना विचार जाऊन, ते गीता ज्ञानदात्याला सुद्धा माहिती नाहीये. तर हे मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला उत्तम मानत होते. आता परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाने, त्या मापाने मापून बघितलं. त्यांनी काय सांगितलंय, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण ध्रुवराया, विष्णुनाथ के लोक को जाके तू फिर भी वापस आया. हे ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात. तुम्ही प्रमाण पाहिलंय 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीतेमध्ये. मग काय सांगतात, असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे बहुर न दे धरे रे. असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे. आता जिवंत मरण काय आहे पुण्यात्म्यांनो? एकतर इच्छांचे दमन करणे. हे इच्छांचे दमन सगळ्यांचे नाही होऊ शकत. ह्या ज्ञानाने आणि परमात्म्याच्या ह्या भक्ती माध्यमाच्या साधनाने आणि परमात्म्याचा सहयोग तुमच्याबरोबर राहील तेव्हा या इच्छा संपतील. तशा नाही होणार, ह्या ज्ञानाने होतील. आता काय सांगतात, जसे तुम्ही पण सत्संगाकडे चालू लागता, हा काळ न जाणे किती बाधा पैदा करेल. बाकी कुठल्या संतांकडे जा, नो प्रॉब्लेम, कारण की त्यांना माहिती आहे की तिथे गेला रे गेला की गेला कामातून. आता त्यावेळी असा विचार करा की किती हानी व्हायची आहे. विचार वाटते आहे की काय माहीत, हे होईल ते होईल असे घाबरवतील तुम्हाला. मग भगवान कोणाला म्हणतात असा विचार करा. आता जसं नाईट सर्व्हिससाठी जात असेल एखादी व्यक्ती आणि सकाळी घरी यायचा होता, नाईट सर्व्हिसला अशासाठी गेला होता की लवकर काम करून परत येईल, कुठलं घर बांधत होता, कुठल्या कामासाठी जायचं होतं. रस्त्यातच ती नाईट सर्व्हिसवाली बस दुर्घटनाग्रस्त झाली, त्याला मृत्यू प्राप्त झाला. आता ते जीवन पण गेलं आणि ते घर पण गेलं. हा दास तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तळवंडी भाई एक कसबा आहे, फिरोजपूर जिल्हा, पंजाबमध्ये. तिथे दासाचे पूज्य गुरुदेवजी राहायचे. यांचे खूप शिष्य आहेत आणि दास पण तिथे त्यांच्या सतलोक गमनानंतर एका
रविवारी तिथे सत्संग करत असायचा. तिथे गुरुदेवजींच्या शिष्यांचे काही नातेवाईक आलेले होते. कुठल्या तरी म्हातारीच्या मृत्यूचा शोक व्यक्त करायला. ते शनिवारी जाऊ लागले, शुक्रवारला आले होते. तर आमच्या त्या भक्तांनी म्हटलं की तुम्ही सत्संग ऐकून जा. उद्या रविवार आहे, थांबा, 9 वाजता सत्संग होईल, 2 तास सत्संग ऐका. तो म्हणतो मी खूप ऐकलेत सत्संग आणि मला खूप घाई आहे. तर त्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही सत्संग तर खूप ऐकले असतील, पण असा नसेल ऐकला, तुम्ही अवश्य ऐका. आता नातेवाईक तर प्रार्थनाच करू शकतात, जबरदस्ती नाही करू शकत. त्याने नाही ऐकले. तो म्हणाला की माझं एक ॲग्रीमेंट होणार आहे एका पार्टीबरोबर, त्याच्यात मला 5 लाख रुपयांचा फायदा होईल. 1997ची गोष्ट आहे ही. 1997मध्ये 5 लाख म्हणजे आत्ताचे 1 करोड समजा. आता त्याने नाही ऐकले. संध्याकाळच्या वेळी जाऊ लागला शनिवारी, म्हणजे थोडासा दिवस बाकी होता. अंबाला जवळ येऊन एक चंदीगडच्या जवळ जाऊन एक ट्रक उभा होता लोखंडी सळ्यांनी भरलेला, लोखंडी सळ्यांचा. आणि त्याच्यात काही डिफेक्ट झाला होता. मागच्या चाकांमध्ये 2 चाकं काढली होती, बॅगची 4ही. पुढची उरलेली चाकं राहिली होती 2च, आणि मागे जॅक लावला होता. आता त्याला तर ते 5 लाख दिसत होते. मारुती कार होती, पूर्ण परिवार होता. तिथे ट्रकच्या खाली घुसली स्पीडमध्ये. पहिला तो जॅक पडला, तो पुरा लोडेड ट्रक त्याच्यावर पडला. 4चे 4ही सदस्य तिथेच मरण पावले. आता काय चाटतो त्या 5 लाखाच्या फायद्याला? डोक्यावर धर त्या घराला. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए माया मिली नारा में. आणि जर तो थांबला असता, म्हणतात संत सन में आणते आई टळे बला, और जय मस्तिष्क में सूरी हुआ काटे में टल जा. तर जेव्हा ही अवलक्षणी बडबड करतात, तू विचार कर, माझा मृत्यू झाला आज, तर मग हे काम कोण करेल? आपण तर काय म्हणतात की सामान्य माणसाचं काम सोडूनही काम होतंय. आपण मुलांना सोडतो 14 वर्ष शिकण्यासाठी प्रायव्हेट, आणि खर्च करतो तो वेगळा, आणि 2 वेळच्या भाकरीसाठी. आम्ही म्हटलं तेच ज्ञान आहे. हे ज्ञान इतकं दृढ झालं नाहीये की ह्याच्यात पण काही करावं लागेल. इतकं समर्पण देऊ आम्ही यामध्ये पण. जेव्हा हे समजून येईल की कंपल्सरी आहे, हे तर खूप जरुरी आहे, अनिवार्य आहे आपल्यासाठी, आणि ती मजबुरी आहे पोटासाठी, तर हा विचार कर की आज माझा मृत्यू झाला तर कोण काय करणार. आणि असाच विचार करून चालू पड 2 दिवस 3 दिवस, जशी तुझी इच्छा असेल की मेलो बाबा, चल आता 2 दिवस 3 दिवस इथे राहिलास, सत्संग ऐकलास, सेवा केलीत, परमात्म्याचं पुण्य जोडलं, ज्ञान ऐकाल. 3 दिवसांमध्ये तर काही भगवानाच्या कृपेने अशी हानी होत नसते, कधीच होत नाही. आणि समजूयात की तुमच्या त्या सामाजिक व्यवहारांप्रमाणे विचार करू की काही हानी छोटी मोठी झाली तर ठीक करून घेऊ, जाऊन त्याची पूर्ती करून घेऊ. हे परमनंट तिकीट पण जर मिळू शकते तर मग काय करशील? आता विचार करा. परमात्मा म्हणतात, जसा एक प्रसंग होता, कबीर ये तन जावेगा सके तो ठहरला. जसे जुन्या काळात आपण पाहिलं, एक कड्यांचं कडी लाकडी बॅटन असायची, कडी लाकडाची, आणि एक वुडन बीम असायचा सरळ, त्याच्यावर घराचं छत उभं केलं असायचं. आणि काही वेळा एखादी कडी तुटण्यासारखी झाली किंवा तो स्ट्रेट वुडन बीममध्ये क्रॅक होऊन जायचा, त्याच्यात बेंड यायचा, तर त्याच्या खाली एक सपोर्ट द्यायचे, एक लाकडाची कुठली फळी असायची मोठीशी, तर त्याला म्हणतात ठहर. तो ठहर लावला खाली, मग निश्चिंत झाले की मग तो बीम 20 वर्ष पण खराब नाही होणार, ते छत. आणि खाली जर तो ठहर नसता लावला तर ते सारे छत खाली पडलं असतं, सारं घर नष्ट झालं असतं. तर त्या कडीची ठहर आणून ठेवली खालून, सपोर्ट दिला त्याला. तर परमात्मा म्हणतात, हे शरीर तुमचं जाईल जेव्हा निर्धारित समय येईल,
आणि तुम्ही मला शरण आलात तर त्याला ठहर लावली जाईल, कडीवाली. तो तुम्हाला मग सपोर्ट मिळेल, तुमचं आयुष्य एक्सटेंड होऊन जाईल भक्तीसाठी. आता कबीर परमात्मा म्हणतात, कबीर ये तन जावेगा और सके तो ठहर ला. लावू शकत असलास तर लाव हा सपोर्ट, लावून टाक हा ठहर. एक सेवा कर सद्गुरूची आणि गोविंदांचे गुण गा. म्हणजे सद्गुरूला शोधून पुऱ्या संतांमधून आणि उपदेश घेऊन नाम जप कर. मग हा ठहर लागून जाईल आणि हे तुझे एक्सटेन्शन होईल आयुष्याचे. असंग जन्म तन मरत्या होगे जीवित क्यों ना मरे रे. और 12 मद महल मठ भोरे बहुर ना दे धरे रे. अजूनपर्यंत 10व्या द्वारापर्यंतची महिमा तुम्ही ऐकत आहात. 10वं द्वार पार झाला, होऊन पार गेला. हे 10वं द्वार तर एका ब्रह्मांडाच्याच आत राहिलेलं आहे. आणि एक कबीरपंथी आहे जम्मूमध्ये, त्याचे सत्संग ऐकत असतात. त्याचे भक्त सांगतात की आमचे गुरुजी 11वी खिडकी सांगतात, 11वी खिडकी. आणि तो म्हणतोय की माझ्यासारखं ज्ञान धर्तीवर नाही, पुऱ्या विश्वात नाही. एका हळदीच्या गाठीने व्यापारी नाही बनत. आणि 11वं द्वार तर काळाच्याच जाळ्यात आहे. त्या 11व्या द्वाराची त्यांना माहीतच नाही काय आहे. म्हणे सुरतीमध्ये आहे, सुरतीमध्ये 11वं द्वार. सुरती तर द्वारातून पार होईल. यांना खाक माहिती नाही. ज्ञानी यांना मूर्ख बनवत आहेत जनतेला. आता काय सांगितलं आहे की 12वं द्वार आहे. 11वं द्वार जे आहे 21 ब्रह्मांडे आहेत ह्या काळाची. 21 ब्रह्मांडे पार करून आणि 7 शंख ब्रह्मांडे त्या अक्षरपुरुषाची. त्या अक्षरपुरुषाच्या लोकात प्रवेश होतो क्षरपुरुषाच्या लोकातून. तर ते आहे 11वं द्वार, जो अक्षरपुरुषाच्या लोकात प्रवेश करवेल. पण पुरुषाच्या लोकात परत आपण इथेच राहिलो, पार नाही होऊ शकलो. तर मग 12वं द्वार आहे जे 7 शंख ब्रह्मांडे काळाच्या पार करून आणि सतलोकात प्रवेश करतो. तिथे ह्या सगळ्या जागी लॉक लागलेले आहेत आणि ह्या सतनाम शिवाय ते उघडले जाणार नाहीत. तर तिथे 12व्या द्वाराला या पार करून तो सतलोक आहे, ते स्थान आहे जिथे गेल्यानंतर परत मागे फिरून प्राणी संसारात कधी येत नाही. त्यांच्या जन्ममरणाचा दीर्घ रोग समाप्त होऊन जातो. असंग जन्म तन मरत्या होगे जीवित क्यों ना मरे रे. और 12 मद महल मठ भोरे. 12वे द्वार पार करून तिथे तो मठ आहे, ते स्थान आहे. बहुर ना दे धरे रे. जिथे गेल्यानंतर मग परतून कधी संसारात येत नाही. हा मातीचा देह प्राप्त नाही होत. तिथे तर तेजोमय शरीर मिळते. मग सांगितलंय की दोजक बैष्ट सभी तैं देखे राजपाट के रसिया. और 3 लोग से तरपत नाही यो मन भोगी खसिया. इथे एक सरपंच बनून जातो तर इच्छा होते की चेअरमन बनीन. चेअरमन बनला की मग विचार करतो की मी MLAचा डाव खेळू. MLA बनल्यानंतर त्याची नियत होते की मी मंत्री बनीन. मंत्र्याच्या नंतर त्याची नियत ऑटोमॅटिकल कालप्रेरणा आहे ही की मुख्यमंत्री बनलो तर गंमत आहे, नाहीतर काही आनंद नाही. मुख्यमंत्र्यांची नियत असते की मी प्रधानमंत्री बनीन. अरे जो बनला होता ते काम तर केले नाही आणि मग गाढव संत्री बनला. तर सांगण्याचं कारण तब से राज मदमानम और जन्म तीसरे शुक्र सवानम. आता काय म्हणतायत परमात्मा, दोजख म्हणजे नरक, भिस्त म्हणजे स्वर्ग. दोजक बहिष्ट सभी तैं देखे राजपाट के रसिया. और 3 लोग से तरपत नाही ये मन भोगी खसिया. याला हवं असेल तर 3 लोक दिले तरी त्याचा इतका व्यर्थ, इतकी वाईट वृत्ती आहे की म्हणतो अजून बघू किती मिळतंय ते. आणि त्यातच मृत्यू झाला तर मग इथेच फिरत राहा कुत्रा बनून गल्ल्यांमध्ये उष्टबिष्ट खात असतो हा. मग काय सांगतात, सतगुरु मिले तो इच्छा मिटे. और पद मिल पदे समाना. और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. म्हणजे सद्गुरू मिळाले, चांगले संत मिळाले. सतगुरु मिले तो इच्छा मिटे. पद मिल पदे समाना.
श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय की जेव्हा तत्वदर्शी संत मिळतील त्यांच्यानंतर परमेश्वराची त्याच्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे जाण्यानंतर साधक परत संसारात परतून नाही येत. त्यासाठी काय सांगितलंय? गीता ज्ञानदाता तर म्हणतो की तत्वदर्शी संतांचा शोध घ्या. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की त्या परमात्म्याला त्याचे परमपद मिळवण्याची ओम तत्सत इति निर्देश आहे ब्रह्मण त्रिवेद समर्थ आहे. त्या 3 मंत्रांच्या जपाने ते परमपद प्राप्त होईल. ही पद्धती आहे. पद्धती म्हणजे वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेची पद्धती. आता इथे पहा, हा आहे सूक्ष्म वेद. ह्यामध्ये वेदांपेक्षाही गूढ रहस्य आहेत. जो नेहमीचा वेद तुम्ही वाचता किंवा ऐकता त्याच्यात काय म्हटले की सद्गुरू भेटले तर इच्छा मरतील, ते असं ज्ञान देतील की इथून तुमचं मन निष्काम होईल आणि हे सगळं खरं आहे. सतगुरु मिले तो इच्छा मिटे और पद मिल पदे समाना. पद मिलने से, पद म्हणजे पद्धत. ह्या 3 मंत्रांचा जप ही पद्धत आहे. जसे पद्धतीमध्ये ही सगळी प्रोसेस येते. प्रथम मंत्र हा 7 नामाचा सगळे चॅनेल्स ऑन करणारा, उघडेल, आपला रस्ता साफ करेल त्रिकुटीपर्यंत जाण्यासाठी. आणि मग हे 2 मंत्रांचे सतनाम आणि तिसरा ह्याच्या बरोबर मिळतो तो सारनाम, सार शब्द, सारनाम, आदिनाम असं ज्याला म्हणतात. या पुऱ्या प्रोसेसमुळे ही पद्धत आहे. हे सगळे मिळून पद्धत आहे. याला पद म्हटले संतांनी के पद मिल पदे समाना. म्हणजे ही पद्धत जेव्हा मिळेल, पूर्ण प्रोसेस भक्तीची ॲक्युरेट, तेव्हा त्या पदात सामावले जाल, जिथे जाण्यानंतर त्या परमपदाची प्राप्ती होईल, जिथे जाण्यानंतर साधक परत कधी संसारात परतून येत नाही. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. जे शाश्वत स्थान आहे. गीताजी अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपाने तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. मग काय सांगितलंय? काय सुख आहे? 4 मुक्ती जा चंपी करती. जे ह्या इथे तुम्ही चौथी 4 मुक्ती मानता ह्या नकली लोकांमध्ये, आणि हे तर अस्थायी आहे, कोणाचीच होत नाही. तिथे गेल्यानंतर सुद्धा चौथी मुक्ती प्राप्त झालेला प्राणी सुद्धा परत जन्ममृत्यूच्या मध्ये येतो आणि तिथे हे सुख तुझ्याजवळ सदोदित मिळेल. 4 मुक्ती जा चंपी करती. म्हणजे तुझ्या दासी बनून उभ्या राहतील, तुझ्या सेवेत हजर, ह्या सुविधा पडून असतील तुझ्या चरणांपाशी तिथे सदा. 4 मुक्ती जा चंपी करती, माया होरी दासी, और दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. ओए होए. 4 मुक्ती जहां चंपी करती, माया होरी दासी. आता गरीबदासजी म्हणतात, दास गरीब अभय पद पर से. तिथे कुठली चिंता, कुठले टेन्शन, कसलं भय नाही, मृत्यू कोणत्याही प्रकारचंही. और वो मिले राम अविनाशी. गीताची अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय कि उत्तम पुरुष है तू अन्य परमात्मा इति उदारते, ये लोक तरम आविष्य विवर्ती. आवेश्वरे, तो अविनाशी भगवान, तो परमाक्षर ब्रह्मा आहे, तो कबीर देव आहे, तो कबीर परमात्मा आहे. आणि ह्या साधनेने मिळेल जे दास सांगेल हे कुठेच मिळणार नाही. बोलो सतगुरुदेव. परमात्मा म्हणतात, समजा है तो सर दर पाओ, भौर नहीं रे सादाओ. परत हा अवसर नाही मिळणार. बोलो सतगुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर देवजी, कबीर परमेश्वरजी, हे तेच परमात्मा आहेत जे काशी शहरात भारतवर्षच्या पावन पृथ्वीवर एक लहरतारा नावाच्या तलावाच्या वर कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते आपल्या सतलोकातून.
सतलोकातून चालत आले होते आणि तिथे सन 1398 मध्ये संवत्सर 1455 परमात्मा एका नवजात शिशूचे रूप धारण करून कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत मोठे झाले. लहानपणी छोट्या वयात 5 वर्षांच्या वयात ते परमात्मा आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याला पूर्ण केले. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य तुमचा मनुष्यजन्म आणि या वेळेत आहे. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. ही ती वेळ आहे या प्राण्याला करोडो युगांनंतर प्राप्त होते, जी आज तुम्हाला प्राप्त आहे. आत्ता तुम्ही बालक आहात आणि आपल्यात काळाने अज्ञान खूप भरून ठेवलंय. 1-2 दिवसांपासून नाही, हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून तेच लोकवेद आपल्यामध्ये भरले आहेत. त्याच्या आधाराने आपण या तत्वज्ञानाला लवकर समजू शकत नाही आणि इतका उशीर लागला आहे की जोपर्यंत हे समजत नाही, मग तर तुम्हाला कबीर भगवानांशिवाय आणि या सतलोक आश्रम बरवालाशिवाय पृथ्वीवर तुम्हाला दुसरं कोणतं ठिकाण नाही दिसणार. हे सत्य माना. जसे ते आत्ता तुम्ही परमात्म्याची वाणी ऐकलीत, आपल्यासाठी संदेश आहे. जेव्हा तुम्हाला हे अध्यात्म पूर्ण आध्यात्मिक ज्ञान होईल, हे पूर्ण अध्यात्म ज्ञान होईल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल जशी समुद्राच्या आत पूर्वीच्या काळी, आत्ता पण असेच होते तसे, तर पूर्वीच्या काळी विशेष करून ही समुद्री जहाजे जी जात होती यावर कावळे बसून जात असत. ते यासाठी की त्यात यात्री जेवण करत, तर त्यांना पण काही तुकडा मिळायचा, घास मिळायचा. जहाज दिवसात चालू लागले, कावळे त्यावर बसून जात असत. रात्री संपूर्ण रात्र जाऊन सकाळ होते, तर त्यावेळी जहाजाचे जे चालक होते ते आपल्या दिशेला बघण्यासाठी एक दिशासूचक ठेवत असत आणि काही वेळा ते दिशासूचक यंत्र कोणत्या तरी चुंबकीय दगडाच्यामुळे, चुंबकीय चट्टांमुळे ते आपला मार्ग बदलत असे, दिशा बदलत असे, ते चुकीची दिशा दाखवत असे. आपल्या उपकरणाला तपासण्यासाठी की आपण योग्य दिशेला जात आहोत की नाही आणि आपले उपकरण योग्य काम करत आहे की नाही, त्यासाठी ते कोणते सूत्र वापरत होते. जहाजावर बसलेल्या कावळ्याला दगड मारायचे, त्याला असा दगड मारायचे, त्याला विवश करायचे जहाजावरून उडण्यासाठी. आणि कावळ्यात एक विशेषता दिली आहे परमात्म्याने. तो रात्रीच्या वेळेस पण त्या दिशेला नाही विसरत ज्या दिशेने तो निघाला होता. जर पूर्व दिशेहून निघाला असेल तर तो पूर्व दिशेला विसरणार नाही. रात्री त्यात एक असा गुण दिला आहे दात्याने, तर जेव्हा तो कावळा उडतो तो आपल्या त्याच दिशेला उडतो, आपल्या त्याच स्थानाकडे जिथून तो निघाला होता. तर यामुळे त्या जहाजाचा चालक आपले उपकरण पण तपासतो
आपली दिशा पण निश्चित करतो की कावळा इकडे गेला आहे तर ही पूर्व दिशा आहे. आता तो कावळा काय काय करत असे? तो थोडासा दूर जायचा, जास्तीत जास्त 100-200 फूट, आणि तो काय बघे की कुठेही त्याला बसायचे ठिकाण नाही. सगळीकडे पाणीच पाणी आहे. वळून तो शेवटी त्याच जहाजावर येऊन बसतो. आता त्याला त्या जहाजाच्या व्यतिरिक्त त्या समुद्रात अजून कोणते ठिकाण दिसत नाही ज्याने तो बुडण्यापासून वाचेल. त्या जहाजाच्या व्यतिरिक्त जर कुठेही बसेल तर तो बुडूनच जाईल. तर याद्वारे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की मुलांनो, जेव्हा तुम्ही मला समजाल, त्या काळाच्या स्थितीशी तुम्ही परिचित व्हाल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल की हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़, और जैसे काग जहाज का अब सूझत और न ठोर. या परमात्मा कबीरजींशिवाय व या खऱ्या नाम व ज्ञानाशिवाय तुम्हाला कोणीही संत महंत जो दिसेल तो बुडवणारा दिसेल. तिथे तुमची आशा बनणारच नाही, तिथे इच्छाच नाही होणार. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्या नशिबावर कृपा करून ठेवली आहे. भलेही तुम्ही परमात्म्याला शरण येण्याआधी इतके दुःखी झालेले आहात, कारण सुख आपलेच देत असतात. आपले पिता, आपली माता, तेच आपल्याला सुख देतात. जेव्हा तुम्हाला हे कळेल की आपले माता पिता कोण आहेत, आत्ता तर आपण या काळाला आपला मालक मानून बसलो होतो की हा आमचा पिता आहे, आणि पिता असे दुःख देतो जे की इथले प्राणी, तुम्ही बघत आहात की कोणत्या दवाखान्यात जाऊन पहा, हाहाकार माजलाय. आणि अजून कुठे बघा, कोणत्या घरात बघा, कोणती ना कोणती अशी समस्या काळ निर्माण करून ठेवतो. पूर्ण परिवार चिंतातूर राहतो. कुणाला डोळे नाहीत, कुणाला हात नाहीत, कुणाला कॅन्सर झालाय, कुणी गाढव बनला, कुणी कुत्रा बनला, कुणी डुक्कर बनले. सांगा, इथे हे काय जीवन आहे? परंतु विवश होत आपण. मजबुरी आहे आपली. या मजबुरीत आपण आपल्या इथे वेळ घालवण्याची काही अटकळ लावून आपण जगत आहोत. त्या परमपित्याने येऊन आपल्याला ते ज्ञान दिले, ज्या उद्देशाने ते येतात. आता काय सांगतात परमात्मा? मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार. तरवर से पत्ता टूट गिरे, वो बोर न लगता डार. राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण. कब हो तो दीन दयाल के, भनक पड़ेगी कान. जप तप संयम साधना, सब सुमरण के माही. कहें कबीर जाने राम जन, सुमरण सम कछु नाही. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की हे मनुष्य जीवन, मुलांनो, हे मोठ्या मुश्किलीने मिळते. आणि मनुष्य जीवन मिळते तर त्यात काही सुविधा पण अधिक असतात. यात थोडी बुद्धी पण जास्त असते. आपण त्या बुद्धीचा जिथे प्रयोग करायचा होता तिथे प्रयोग न करता आपण या काळाच्या, या लोकात आपण त्या वस्तूंचा संग्रह करण्याच्या मागे लागतो, ज्यांना आपल्याला इथे सोडून जायचे असते.
बुद्धिमान व्यक्ती त्या वस्तूंचा विदेशात कधी संग्रह नाही करत ज्यांना तो आपल्या स्वदेशात नाही आणू शकत. त्याचा उपयोग काय विनाकारण पैसे खर्च करून तिथून घेऊन येण्याचा? तर असे काम तोच करू शकतो जो खूप अज्ञानी आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जी काही घर, बंगला, संपत्ती याला जमा करण्यात आजीवन लागलेले असतो, ही आपल्याबरोबर नाही जात. आणि जी वस्तू बरोबर जाणार आहे त्याकडे आपले विशेष लक्ष जात नाही. आणि कोण्या पुण्यात्म्याची पूर्वजन्माची प्रेरणा अत्याधिक आहे, तो चालतो परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, तर काळाने जागोजागी हे काळाचे दूत संत बसवले आहेत. कुणी गुहेत बसला आहे, कुणी गावामध्ये शेकोटी लावून बसलाय, कोणी कुठे उभा आहे, कोणी कुठे आश्रम बनवून दिशाभूल करत आहे. तर काळाने त्यांचे तसे जीवन हे अशा प्रकारे नष्ट करायचे. तर या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी, आपल्या मुलांना तत्वज्ञान देण्यासाठी ते आपले परमात्मा या काळाच्या लोकात येतात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? निलेश सांगळे. आपण कुठून आलात? मी नालासोपारा, जिल्हा पालघर, महाराष्ट्रामधून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी भारती एअरटेल टेलिकॉममध्ये जॉब करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा 11 जून 2020मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणी येण्याच्या अगोदर जी पारंपरिक भक्ती देवी देवतांची करत होतो, जसे संतोषी माताचं व्रत करणे, नवदुर्गा माताचे व्रत करणे, शंकर भगवानाचे सोमवारचे उपवास करणे, हे मी भक्ती साधना 20-25 वर्षापर्यंत करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जशी की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या भक्तीकडे कसे वळालात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याचं कारण, ज्या वेळेस आपल्याला लॉकडाऊन लागलेला होता त्यावेळेस मी घरी माझं जॉबचं काम करत होतो. आणि त्यावेळेस मला ज्यावेळेस मी गरुड पुराण वाचलं होतं, तर त्यावेळेस मला त्याच्यामध्ये माझी कर्म जी असतात ते काय केल्यानं आपल्याला काय काय यातना नरकामध्ये भेटतात ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं होतं. तर त्याच्या शोधामध्ये मी ऑनलाईन शोध करत होतो की सच्चे खरे संत कोण आहेत. तर मोबाईलमध्ये मी शोधता मला संत रामपालजी महाराजांची वेबसाईट भेटली. जगद्गुरू संत रामपालजी महाराज ORG करून वेबसाईट आहे, ती भेटली. तर ती वेबसाईट भेटल्यानंतर मला त्याच्यामध्ये ज्ञानगंगा नावाचं पुस्तक भेटलं. त्याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे मातापितासुद्धा आहेत हे मला समजलं. त्याच्यामध्ये ते समजल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती पण कोणतरी शक्ती आहे. हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी पुस्तक ते 4 दिवसामध्ये पूर्ण वाचलं. आणि 4 दिवसामध्ये वाचल्यानंतर एवढं मला आत्मज्ञान व्हायला लागलं की मी जी पहिली भक्ती करत होतो ही शास्त्रविरुद्ध साधना होती, जी बिना गुरुची मी भक्ती करत होतो. जसं संत रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे की गुरुबिना माला फेरते, गुरुबिना देते दान, गुरुबिना दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. तर ते मी पुस्तक वाचल्यानंतर मला 4 दिवसामध्ये जे मी व्यसन वगैरे करायचो पहिला, ते व्यसन पण माझं 4 दिवसामध्ये सुटलं. जे मी अगोदर भक्ती साधना करत असताना मला कधीच माझं ते व्यसन सुटलं नव्हतं. ते संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेतल्यानंतर माझं ते व्यसन 4 दिवसामध्ये संपलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून
त्याचप्रमाणे ब्राउझरच्या माध्यमातून आपण त्यांच्या वेबसाईटवर गेलात, त्यांच्या संकेतस्थळावर गेलात आणि तेथे आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं. मला हे विचारायचं आहे की आज संत रामपालजी महाराजांच्या ज्या वेबसाईटवर बरेचसे ज्ञान आहेत आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहेत, असे सोशल मीडियाचे बरेचसे प्लॅटफॉर्म आहे, तेथे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मिळू शकतं. आणि ह्या ज्ञानामुळेच आपल्याला लक्षात आलं की कोणीतरी गुरु करायला पाहिजे. तर समाजापुढे एक असा प्रश्न पडू शकतो की गुरुची ओळख कशी करायला पाहिजे. अर्थात आज दुनियामध्ये करोडोच्या संख्येने आज संत आहेत की स्वतःला गुरु मानतात, जे काय हवं आहे ते मिळू शकतात, असे बरेचसे संत आज दावे करत आहेत. तर समाज निर्णय कसा करू शकेल की संत रामपालजी महाराज हे संत आहेत की जे शास्त्रोक्त भक्ती देतात किंवा त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतल्यामुळेच माणसाला लाभ किंवा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. संत रामपालजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये की गुरूंची ओळख. गीता अध्याय नंबर 15 श्लोक 1 ते 4 मध्ये जो उलटा लटकलेला वृक्ष आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदासी यस्य पर्णानी समवेद्वीत, हे गुरुजींनी दाखवून दिलेलं की जो पूर्ण संत आहे तो जे ह्या मूळ कोण आहे, डार कोण आहे, फांद्या कोण आहेत आणि पत्ते कोण आहेत याची जी ओळख करून देईल तो पूर्ण संत, तत्वदर्शी संताची ओळख सांगितलेली आहे. संत रामपालजी महाराज हेच पूर्ण संत आहेत जे आपल्या शास्त्रानुकूल भक्ती सांगतात आणि आपले वेद, गीता, पुराण ह्या पूर्ण सगळ्या सदग्रंथांच्या आधारे आपल्याला भक्ती सांगतात. जसं तुम्ही सांगत आहात की गीतेमध्ये जो श्लोक आता आपण सांगितला आहेत त्याप्रमाणे जर पूर्ण गुरुची ओळख करायची असेल तर उलटा जो वृक्ष आहे त्याचं आपण जर विश्लेषण केलं की फांद्या कोण, खोड कोण, मूळ कोण, आणि त्यानुसार जर आपण बघितलं ह्या सगळ्यांची माहिती हा तत्वदर्शी संत सांगू शकतो. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत जी या उलट्या लटकलेल्या वृक्षाचं प्रत्येक पार्टचं ते आज विश्लेषण करून सांगत आहेत. आणि ह्या आधारावर तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्यांच्याकडनं जर साधकाने भक्ती स्वीकारली तर त्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात किंवा किंबहुना त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होऊ शकतो. तर असं जर आपण सांगत असाल तर ह्या आधारे आपल्याला वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये या भक्तीमुळे किंवा या मार्गामुळे आपल्याला वैयक्तिक किंवा आपल्या कुटुंबाला यातून काय अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत. संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर पहिला मला लाभ तर मोक्षाचा मार्ग भेटला, सद्भक्ती भेटली, शास्त्रानुकूल भक्ती. आणि दुसरा लाभ असा आहे की मी ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन झाला त्यावेळेस मी बाईक घेऊन ट्रॅव्हलिंग करायचो 2.5 तास. तर त्या 2.5 तासामध्ये मी बाईक घेऊन जात असताना माझा ॲक्सिडेंट होता संत रामपालजी महाराजांनी मला वाचवलेलं आहे. कारण त्यावेळेस जी गाडी माझ्या साईडने येत होती त्या गाडीने मला पूर्ण रोडच्या बाहेरच्या साईडला काढलं आणि त्याच्या पाठीमागून एक जोरदार गाडी आली. एवढा जोरात ब्रेक दाबल्यानंतर माझी गाडीचा जो स्टँड होता राईट साईडचा त्या गाडीला टच झाला. तरीसुद्धा मी त्या गाडीवरून पडलो नाही, त्या गाडीमध्ये बसलेलो होतो. मला समजलं पण नाही की मी गाडी चालवत आहे की नाही. रेसवरती माझा हातसुद्धा होता हे सुद्धा मला समजलं. पण माझी नामदीक्षा जे गुरुजींनी मंत्र दिले ते माझं जाप चालू होतं आणि माझा जो ॲक्सिडेंट होणारा होता तो सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेने वाचला. सर, जसं साधारणतः बघावयास मिळते की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो काही साधक आहे त्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात. आणि आज समाजामध्ये एक वाईट परंपरा किंवा एक वाईट वळण आज समाजाला लागलेलं आहेत. बरेचसे जे युवा वर्ग आहे आज नशेच्या धुंदीमध्ये लुप्त आहेत, नशा करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात. कोणी सिगरेट पितं, कोणी दारू पितं, कोणी पबमध्ये जातं. आज मुंबईमध्ये तुम्ही राहता आहेत आणि अशा परिस्थितीतसुद्धा आपण सद्भक्तीकडे वळालात. तर मला हे विचारायचं होतं की या सद्भक्ती घेण्याअगोदर आपल्यालासुद्धा अशा प्रकारची काही लत किंवा नशा आपल्याला होती का, आणि असेल तर ती आज त्याची परिस्थिती कशी आहे. हो, संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याअगोदर मी नशासुद्धा करायचो, मांससुद्धा खायचो. आणि नशा मी एवढं करायचो की कधीकधी असं रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मलासुद्धा मी झोपलेलो आहे. रात्री 4-4 वाजेपर्यंत मी झोपलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मी रात्री घरी आल्यानंतर मला पस्तावा व्हायचा की मी हे का करतो म्हणून. आणि ह्याच्यामुळे माझ्या घरामध्ये भरपूर भांडणं, क्लेश वगैरे व्हायचे, बायकोला मारहाण करायचो. हे सुद्धा माझ्या जीवनामध्ये त्यावेळेस गुरुजींच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या. पण आता ज्या वेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर
मला असे लाभ झाले की माझ्या घरामध्ये सुखशांती पण झालेली आहे. माझी मुलगी आणि माझी मिसेस त्यांनीसुद्धा नामदीक्षा गुरुजींकडून घेतलेली आहे आणि आज घरामध्ये खूप परिवार एकदम शांत आणि माझ्यासुद्धा आत्मामध्ये शांती झालेली आहे आणि मला जो राग यायचा तो रागसुद्धा माझा पूर्णपणे शांत झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली ही जी नशा जी होती, आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं ते सुद्धा दूर झालं आणि जो आपला तामसी स्वभाव होता, ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये क्लेश निर्माण होतात, त्याचप्रमाणे भांडणं होत होती आणि ते सुद्धा या सद्भक्तीमुळे आज दूर झालेले आहेत. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे लोक आहेत जे व्यसनाधीन झालेले आहेत. व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ते बरेचसे प्रयत्न करतात, नाना प्रकारच्या संतांकडे जातात, मंदिरात जातात, देवळात जातात, मांत्रिकाकडे जातात, दवाखानेसुद्धा करतात, परंतु त्यातून त्यांना पाहिजे तसं समाधान मिळत नाही. आणि या उलट आज आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपलं जे व्यसन हे दूर झालं. तर अशा या सर्व व्यसनाधीन लोकांना, त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहेत, जे आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी त्यांना संदेश तर नाही देऊ शकत, पण प्रार्थना करू शकतो. जे पण माझे नातेवाईक आप्तेष्ट आहेत त्यांना की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं विविध चॅनलवरती सत्संग येतात, ते सत्संग पहा आणि संत रामपालजी महाराजांनी लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आहे, ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घरी मागू शकता. TV चॅनलवरती जे नंबर येतात, फ्लॅश होतात, त्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन बुक ऑर्डर करू शकता. बुक ऑर्डर केल्यानंतर तुम्ही ते ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे आज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आहेत. जसं आपल्यालासुद्धा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरूनच संत रामपालजी महाराजांची ओळख कळाली, त्यांचं ज्ञान आपल्याला कळालं. तर आज बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान उपलब्ध आहेत. श्रोतावर्ग तिथून ते घेऊ शकतो आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन ते ज्ञान समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. अशा या भावनेतनं एखाद्याला जर जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घ्यायला हरकत नाही किंवा त्यांची सद्भक्ती घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांकडं कशी जोडू शकते आणि त्यांचा अनुग्रह कसा घेऊ शकते? संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जवळचा नामदान सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता व आपलं जीवनाचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगतायत की आज TV चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती उपलब्ध होईल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी एकही पैसा लागत नाही. गुरुदीक्षा घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांकडून सामग्री आपल्याला जी भेटते ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटते आणि नामदान आपल्याला जे भेटतं ते फ्रीमध्ये भेटतं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.